त्या दिवशी सासरे 10 दिवस म्हणाले होते, पण महिना लावला. मध्ये मध्ये खात्री असायची की मी एकटी असेल. तेव्हा प्रयत्नही करून पाहिला त्यांनी 2-4 दार. पण जेव्हा खात्री झाली की नाही, तेव्हा दिले पैसे. पैसेही कसे होते? आमचे ब्लॅकमध्ये पैसे होते. ते 50 लाख होते आणि दुसरे 50 सोने के बिस्किट दिले होते काही. त्याचाही उपाय होता. मनोज कसा पोचला होता? सासरे बुवा माझ्या घरी आले होते. बिस्किटांचंही असं होतं. 2-3 वेळेत घ्यायचं ठरवलं. साधे बिस्किट 4 पेक्षा जास्त आले नव्हते. आता 1.25 किलो सोनं घेणं सोपं नव्हतं. फसवू शकतात माहीत होतं, म्हणून 2 वेळेस घ्यायचं ठरवलं. पहिले पैसे दिले होते, नकली नोटा होत्या त्यात. केव्हाही होऊ शकत होता घात. सोन्याचा बिस्किटमध्ये घालू शकत होते पितळ, म्हणून भीती होती. पैशामध्ये निघाल्या होत्या नकली नोटा, म्हणून चिंता होती. 2 वेळेस म्हटल्यावरही अर्धा किलो राहिलं होतं. ते येऊन देणार होते. 50 लाख आठवायचे होते. पहिल्याच दिवशी सासऱ्यांना. दागिने आणले होते वरच्या रूममध्ये. आम्ही होतो. सासरी येणार होती माझी. सांगितलं मामाला की सासरी येणार आहे. मामानं सर्व त्याच्या घरातला फर्निचर माझ्या घरात ठेवलं. काय काय केलं या? मनोज नाही कुठून कुठून काय काय आणलं होतं. सासऱ्याच्या घरात नव्हतं ते आज माझ्या घरात होतं. कॉपी मेकर तर ऑफिसमधला उचलून आणलं होतं. खराब झालाय म्हणत म्हटलं आणि आमच्या घरी आणलं होतं. नेहमी मी मस्त पंजाबी आणि साधी ड्रेस घालायची. मॉडर्न लुक करून टाकलं होतं त्या दिवशी. त्या दिवशी रोहनच्या बहिणीचे ड्रेस घातले होते मी. फक्त ड्रेसच नाही तर मेकअपही करून गेली होती माझा. मनोज मूर्ख हे काय लावलंय रे? दाखवायचा प्रोग्राम होता तेव्हाही असंही काही केलं नव्हतं मी. मनोज मूर्ख, तुझा सासरा येणार आहे तर 2-3 दार येईल फक्त. आता त्याच्या डोळ्यात तुझं ते रूप टाकायचं आहे जे त्याला हवं होतं. कुत्र्याने खूप जीव जाळला तुझा, पण आता त्याचा जीव जळेल तुला सोडताना. जेव्हा तुझा विषय निघेल, पोरगा शिव्या खाईल तिचा की कुत्र्या हिरा सोडला तू. मी मग कुत्र्या हा ड्रेस पाहिलाय का? आणि लिपस्टिक निळी लावतो, निळे ओठ. विषारी आणि जहेरला वाईट बायांचे मेकअप असतात असे. मनोज म्हणूनच केलाय. वाटलं पाहिजे, पाहिलं की वाटतं ससाय. तुझा अवतार असाय. घाबरला पाहिजे कोणीही, अंगाला लावला नाही पाहिजे हात. म्हणून मनोजने तुझ्या बाबतीत केलाय भुजंग प्रयास. आणि हे सर्व वस्तू याच्यासाठी आणले की भारतीला काही कमी नाही आणि त्यांच्या मुलाला सोडून आनंदी आहे तू. तुझं काही आडलं नाही. आणि गोड बोलायचंय, खोटं खोटं. तुझ्यासाठी कठीण आहे. मी तर कधी ऐकलं नाही. पाकामध्ये भिजवलेली कारलं जशी राहता कडू, तशी तू राहते कडू. कोणी कितीही साखरेच्या पाकात घोळू तरी तू कडू. जरी भारती आहे कारलं कडू, पण आता सासऱ्याला नको देऊ कडू. आणि मीना कुमारीचं एक्सप्रेशन दूर कर आणि मधुबाला हो. सासरा जाईपर्यंत